नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे लोकसभा मतदारसंघात बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. मुंबई गोवा महामार्गावर पेण खोपोली मार्गावर बांधण्यात आलेला चौक वाहतुकीस धोकादायक. बांधकामाबाबत शिववाहतूक सेना आक्रमक. त्वरित कार्यवाही करण्याचे दिले निवेदन. पुढील आठवड्यात 12वीचा निकाल. विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता वाढली. आणि रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक. तळपत्या उन्हात मुंबईकरांचा होणार खोळंबा. पाहुयात सविस्तर वृत्त. ठाणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हजारांच्या वर बाईकस्वारांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या बाईक रॅलीला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तुर्भे येथील हनुमान मंदिर शाखेसमोर या बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला. किरण सामंत यांनी मोठं विधान केलंय. आगामी विधानसभा निवडणूक लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातून लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय. किरण सामंत कोकणातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. ऐनवेळी त्यांनी लोकसभेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र यातून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधील मतभेद लपून राहिले नव्हते. आता किरण सामंतांनी आतापासूनच विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतील यावर अवलंबून राहणार आहे. पक्षप्रवेश करावा, अन्यथा एकनाथजी शिंदे साहेबांनी जर मला परवानगी दिली तर मी लांजा-राजापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास तयार आहे. राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी आणि 10वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्यांमुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्गात गोंधळ उडालाय. मात्र 12वीचा निकाल मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात आणि 10वीचा निकाल 4थ्या आठवड्यात जाहीर करणार आहोत. दोन्ही निकालांची तारीख निश्चित होताच मंडळातर्फे अधिकृतरित्या सांगण्यात येईल अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्यात. तसेच गुणपत्रिका तयार करण्याचं कामही वेगानं सुरू आहे. साधारणपणे मे अखेर निकाल जाहीर करणार असल्याचं यापूर्वीच राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं होतं. मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण उद्या म्हणजेच रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलाय. रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावे असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आलंय. रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11:10 ते दुपारी 3:10 मेगा ब्लॉक असेल. तर ब्लॉक दरम्यान सीएसटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. हार्बर मार्गावरील कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 मेगा ब्लॉक असेल. या कालावधीत वाशी बेलापूर पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसटी येथून वाशी पनवेल बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्यात. पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील. विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाहीत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले. राज्यातील अनेक बाजार समिती यांना अक्षय तृतीये निमित्त सुट्टी असल्यानं काही मोजक्याच बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक दिवसभरात
1920 क्विंटलची हरभऱ्याची आवक झाली आहे। हरभऱ्याला सरासरी 5300 रुपये ते 7500 रुपये असा दर मिळाला आहे। 10 मे 2024च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक 1600 क्विंटलची लोकल हरभऱ्याची आवक झाली आहे, तर सर्वसाधारण हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 5500 रुपये ते 6900 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे। भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीनं फॉरेन एक्सपोजर निवड चाचणी उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे 7 मे रोजी संपन्न झाली। या निवड चाचणीत देशभरातून भारतीय खेल प्राधिकरण सराव केंद्रात सराव करणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी विविध वजन गटात सहभाग नोंदवला होता। या आयोजनातून अंतिमतः 12 महिला कुस्तीपटू निवडण्यात आले असून त्यांना पुढील ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी युरोपमधील रोमानिया या देशात पाठवण्यात येणार आहे। अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील खोपोलीची राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिने 50 ते 54 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे। क्षितिजा ही कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे सराव करत असताना खेल प्राधिकरणाच्या SAI कांदिवली मुंबई येथे सराव केंद्रात तिची निवड झाली होती आणि तेथूनच आता तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानं तिला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक राजाराम कुंभार, महाराष्ट्र शासनाचे राज्य कुस्ती मार्गदर्शक संदीप वाळंजळे, विजय चव्हाण, दिवेश पालांडे, ओमकार निंबाळे, रोशनी परदेशी आणि तिचे वडील जगदीश मरागजे यांनी तिला शुभेच्छा दिल्या। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।